मित्रांनो नमस्कार. बबन बोर्ड यूट्यूब इंस्टा आणि फेसबुकवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आता अलीपूर जिल्हा आलेलो आहे. आता जस्ट तिकडून आल्यानंतर जनरल सेलच्या शेजारीच हे पोलीस म्युझियम आहे. एक सेल आहे परंतु ते बंद आहे, रिस्ट्रिक्टेड एरिया आहे तो. माहित नाही का, कदाचित बांधकाम जुनं असेल म्हणून रिस्ट्रिक्टेड केलं असेल, पडण्याच्या स्थितीत असेल म्हणून. आता पोलीस म्युझियम मध्ये जाऊ, चला. बघा, हे पोलीस म्युझियम म्हणजे काय माहिती का, इथं त्यावेळेस पोलीस जे हत्यार होतं म्हणजे गोळा बारूद बंदूक त्याच्या संदर्भात माहिती दिलेली इथं. आता हे बघा, पिस्टल आहे, रिव्हॉल्वर एकदम खतरनाक त्या काळची रिव्हॉल्वर आहे. हे ब्रास बॉम्ब आहे हा. आणि ही फेर्समॅन सीज फ्रॉम नरेंद्र बॅनर्जी यांच्याकडून घेतलेली बंदूक सीज केली होती त्यांच्याकडून. तसंच छोटे छोटे पिस्टुलांचे पण दाखवलेलं इथं. आणि हे बघा, हे एकदम खतरनाक दाखवतो. हे जे होतं हे पिस्टूल प्लस चाकूचं दोन्हीचं काम करायचं आहे, इथलं खतरनाक होतंय. तसंच इकडे पण बॉम्बचं दाखवलेले, छोटे छोटे जे बॉम्ब होते त्या काळाचे त्याचं दाखवलेलं आहे. इथं बॉम्ब आणि बुक बॉम्ब जे पुस्तक बॉम्ब ते बघा, हा आहे पुस्तक बॉम्ब. म्हणजे त्यावेळेस सुद्धा टेक्नॉलॉजी कुठपर्यंत घेऊन गेले होते. याला हे किंग्सफोर्ड बाय द मनिकतला कॉन्स्पिरेटोर्स बुक्स बॉम्ब सेंट टू DS किंग्सफोर्ड तिथून दिलेलं आहे. समोरच्या याच्यात बघूया. आता इकडं जसं जसं आपण हे टोटल 10-15 सेल याच्यामध्ये. इथं डेक्का कॉन्स्पिरन्सी केस 1910 ची जी केस होती त्या केसमध्ये जे हे होतं एव्हिडन्स होते, ते एव्हिडन्स दाखवलेले आहे रूम मध्ये. त्याच्यामध्ये एव्हिडन्स मध्ये जे बॉम्ब पिस्टूल ते पिस्टल जे होते सगळं ते बॉम्ब सेल, त्याच्यानंतर छोटे छोटे पिस्टल, हे सगळं त्या काळचं आहे. म्हणजे त्यावेळेला हे कलेक्ट केल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकाला ह्याच पुराव्यानुसार सजा दिली गेली होती. हे म्हणून हे पोलीस सेलमध्ये हे सगळं दाखवलेलं आहे. आता कॅपिटल कॉन्स्पिरन्सी केस 1912 म्हणजे 1912 ची जे केसमध्ये जे एव्हिडन्स होते ते एव्हिडन्स या ठिकाणी आहे. म्हणजे असं टोटल याच्यात दाखवलेलं आहे. हे आयरन बॉम्ब हे एकदम थोडं नवीन आहे, हे आयरन बॉम्ब इथं. आणि हे बघा, हे काय कॅपिटल कॉन्स्पिरन्सी केस 1910 मधलं हे पण काहीतरी असं वेगळं वाटतंय काहीतरी. बॉम्ब थ्रू बॉम्बच एक मटेरियल आहे, म्हणजे बॉम्ब बनवण्याची जी टेक्निक होती त्या टेक्निकचं हे मटेरियल आहे. बॉम्ब कसा बनतो ते ह्याच्यानुसार होते, म्हणजे त्याचं रॉ मटेरियल. असं प्रत्येक सेलमध्ये जे आहे त्या सेलचं जे त्यावेळीची जी केस होती आरबी रोड्डा आर्म्स लूट केस, जे आरबी रोड्डा आर्म्स लुटलं होतं त्याचं जे एव्हिडन्स आहे ते याच्या होते ह्या रूम मध्ये. म्हणजे असे प्रत्येक रूम मध्ये वेगळे वेगळे केसची रूम बनवलेली. आता इथं बघा तुम्ही, त्यावेळेस जे आर्म्स लुटले होते हे बघा, कुकरी, ही कुकरी आहे, पिस्टल आहे. हे बघा, त्यावेळेस बंदुकीचे जे कारतूस आहे मारल्यानंतरचे ते अजून ठेवलेले यांनी जपून. हे बघा बंदूक, हे लुटलेला माल होता. स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांचा माल लुटला होता देश स्वतंत्र करण्यासाठी. तो माल लुटल्यानंतर मग त्याला जेव्हा इंग्रजांनी धरलं त्याच्यानंतर त्यांनी केस चालवली. मग केस चालल्यानंतर मग फाशी वगैरे वेगवेगळ्या सजा द्यायची ते. तसंच ह्या रूम मध्ये पण आहे अटॅक्स ऑन पोलीस पर्सनल 1940-1960 1914-16 ची गोष्ट ही. इथं पण सेम. त्याच्यानंतर पुन्हा ऍक्टिव्हिटी ऑफ बरानगर ग्रुप 1916, असं प्रत्येक इथून तिथून ऍक्टिव्हिटी अशा वेगळ्या वेगळ्या.